मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर तासभर चर्चा। चहा नाश्त्याला गेलो, भेटीत राजकीय चर्चा नाही, फडणवीसांची माहिती। राज यांनी कॅफे उघडलाय। राजकारणात चहापान होत असतं तर पोहे आणि पोळी खाऊन झाले असेल तर आता लग्न लावून घ्या। राज फडणवीस भेटीनंतर विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांचा खोचक टोला। गोपीनाथ मुंडे प्रेमी एकत्र आल्यास नवा पक्ष होईल, पंकजा मुंडेंचं सूचक विधान। तर ओबीसींचा पक्ष निघत असेल तर हरकत नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आपण एकनिष्ठ वेगळा पक्ष कशाला काढू, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। अलमट्टी धरणाची उंची वाढणार, उंची वाढवण्यास जललवादाची परवानगी। कृष्णा खोऱ्यातील कुठल्याही राज्याचा विरोध नसल्याची केंद्रीय जलमंत्र्यांची माहिती। बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू। राज्यभरातून 15 लाख विद्यार्थ्यांची नोंद। 9 विभागीय मंडळातील केंद्र परीक्षांसाठी सज्ज। केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्यात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा। कार सोडून पळतानाचं बीडच्या आरोपींचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर। धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ गाडी सोडून 6 आरोपी फरार। पळणाऱ्या आरोपींमध्ये कृष्णा आंधळेचाही समावेश। आणि राज्यात पश्चिम महाराष्ट्रात अपात्र लाडक्या बहिणी अधिक असल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यात 4 चाकीवाल्या महिलांची संख्या जास्त। सरकारला आयकर विभागाच्या यादीची प्रतीक्षा।